नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ इज लव. सो आज मी आलेलो आहे नवा ब्लॉग आणि नवा टॉपिक घेऊन. पण ते चालू करण्याच्या अगोदर आपण वळूया माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही भरभरून प्रेम दिलात आणि खूप चांगल्या प्रकारे मला सपोर्ट केला, त्यासाठी मी तुमचा मनापासून आभार आहे. मग वळूया आजच्या या ब्लॉगवर. ब्लॉग चालू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच कमेंट करा. आणि मग चला आपण वळूया आजच्या या ब्लॉगकडे. चला मग मित्रांनो, आजच्या या ब्लॉग पुढे होऊया. सध्याच्या वातावरणामध्ये मित्रांनो, आपल्या घरामध्ये खूप चिडचिड होते, म्हणजे कोण आजारी पडत असतं आणि काहीच कशात मन लागत नाही. मी असं खूप लोकांचं बघितलं, अरे माझ्या घरात हे आजारीच पडतात, हे पडतात, ते पडतात, म्हणजे काहीच कोणती कामं होत नाही आहेत. आम्ही एवढं देवधर्म करतो, इकडे गेलो तिकडे गेलो, पण काहीच फरक पडत नाही आहे ना. आमचा देव ऐकत आहे ना, आम्ही इथे नवस केले, पण म्हणजे काहीच कुठून काही पडत नाही, रस्ते सगळे बंद झाले. तर अशा या वेळेला मी तुम्हाला मी जे 5 टेक्निक आज सांगणार आहे, ट्रिक सांगणार आहे, तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. त्या ट्रिक तुम्ही केल्याने तुमच्या घरातली शांतता कायमस्वरूपी राहील, घरामध्ये पैसे येतील, जी कामं अडकलेली असतील ती कामं तुमची पूर्णपणे होतील आणि तुमच्या देवाकडे तुमचं एक चित्र राहील. तर मग आपण ब्लॉग चालू करूया. या ब्लॉगचं नाव आहे, हे 5 उपाय केल्याने तुमची घरातली वास्तुशांती कायमस्वरूपी राहते. खरंच मित्रांनो, तो ऐकण्यात थोडंसं विचित्र वाटत असेल, पण थोडंसं आहे जरा, ऐकायला जरा लागेलच तुम्हालाच. तर तुम्हाला माहितीच आहे की मी खूप धार्मिक आहे आणि मला धार्मिक पुस्तकं खूप वाचायला आवडतात आणि कोणती गोष्ट मला त्या गोष्टीचं ज्ञान नसेल तर मी ती गोष्ट मुळीच बोलत नाही, आणि ज्या गोष्टीचं मला ज्ञान असेल ती गोष्ट मी नक्कीच बोलतो. कारण मला कसं माहिती आहे मित्रांनो, मला खूप आवडतं. मी जेवढं लोकांशी मी शेअर करेल ना, तितकं माझं ज्ञान अजून वाढत जातं. तर लोकं मला कधी-कधी, माझे फ्रेंड्स पण मला बोलतात की तू एवढं कसं करतोस, कसं नाही करत. पण मला शेअरिंग करायला खूप आवडते. बघ ना, शेअरिंग इज अ केअरिंग. तर मला खूप आवडतं. मग चला आपण आजच्या या ब्लॉगकडे वळूया. तर सर्वात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जाड्या मिठाचा. जाड्या मिठाचा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे, एक आठवड्यातून 1 दिवस तुम्ही निवडा. काय करायचं तुम्हाला, आठवड्यातून 1 दिवस निवडलात तुम्ही, एक पाणी घ्यायचं, म्हणजे लादी पुसायला तुम्ही पाणी घेता, ते पाणी घ्या, त्यामध्ये अष्टगंध टाका आणि त्याच्यामध्ये 1 चमचा जाडं मीठ टाका आणि त्याच्याने पूर्ण घरातली लादी पुसून घ्या, कानाकोपरा सगळं पुसून घ्या. ह्याच्या मागचं कारण पण मी आता सांगतो. आपण जेव्हा घरातली एक जाड्या मिठांची तुम्ही लादी पुसला, तर त्याच्याने काय होतं, जेवढ्या आपल्या घरातल्या नकारात्मक शक्ती असतील ते सगळ्या बाहेर जातात आणि सकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. याच्याने काय होईल माहिती मित्रांनो, तुमची जेवढी घरामध्ये शांतता राहील आणि खूप म्हणजे तुम्हाला मदत मिळेल. जे तुमचा मानसिक त्रास असेल तो कमी पूर्णपणे याच्याने होईल. आणि जर तुम्ही हे डेली केला तर अतिउत्तम आहे, पण आठवड्यातून एकदा करा, खूप चांगलं आहे. दुसरा उपाय, आपला देवारा. तुम्ही आठवड्यातून एकदा तरी तुम्ही देवारा तुमचा क्लीन करत असाल, तर त्यावेळेला काय करायचं आहे माहिती आहे मित्रांनो, स्वच्छ त्याला साबणाच्या तुम्ही पाण्याने पुसून घेतात, मग गोमूत्र तेव्हा ते शिंपडतात आणि मग तेव्हा ते अष्टगंध पण तुम्ही शिंपडतात. मग ते करून झाल्याच्या नंतर तेव्हा ती 1 कापराची ज्योत लावायची. खाली देवारा पाहिजे, पण त्या खाली देवारामध्ये तुम्ही 1 कापराची ज्योत लावायची. ती ज्योत लावल्याच्या नंतर आपल्या आराध्य दैवताचं तिथे 11 वेळा जप करायचा. आपला आराध्य दैवत असेल किंवा कुळदैवताचं तुम्ही तिथे त्या खाली देवाऱ्यामध्ये तुम्ही 11 वेळा जप केला तरी तो त्याचं, आणि मग ते जप केल्याच्या नंतर मग सगळे देव त्या मंदिरामध्ये ठेवून द्यायचे. ठेवून दिल्याच्या नंतर मग त्याची पूजा अर्चना करायची. याच्या मागचा पण मी हे सांगतोय, कारण जर आपण खाली देवाऱ्यामध्ये कापूर लावून आपल्या आराध्य दैवताचं आपण 11 वेळा जप केल्याच्या नंतर आपल्या आराध्य दैवत त्या मंदिरामध्ये कायमस्वरूपी जागृत राहतो. हे नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. आपलं जर आराध्य दैवत आपल्या त्या कायमस्वरूपी आपल्या हाकेला उभा राहिला, तर मग अजून काय पाहिजे, आपल्याला इकडे तिकडे भटकायची पण गरज लागणार नाही मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये मंदिरामध्येच 2 उपाय तुम्हाला असं सांगतोय की आपल्या मंदिरामध्ये कायमस्वरूपी शंकर ठेवायचा आणि तो शंख डेली फुंकायचा. जेवढं तुम्ही फुंकाल तेवढं आपल्या घरातल्या निगेटिव्ह वाईब्स सगळ्या बाहेर जातात आणि पॉझिटिव्ह वाईब्स घरामध्ये येते. जर तुम्ही डेली शंख फुंकलात तर त्याचा दुसरा फायदा असा आहे की ज्यांना श्वासाचा त्रास होतो, ज्यांना ब्लॉकेज झालेले आहेत, त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे. कारण आपण शंखाने जे आपण फुंकतो आणि जी पुन्हा हवा आतमध्ये घेतो ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. आणि दुसरा त्याच्यातलाच उपाय आहे, जर तुम्ही रोज आपल्या देवाची, आराध्य देवताची 108 वेळा तुम्ही त्याचा जप केला तर खूप चांगलं आहे. त्याच्याने काय होतं मित्रांनो, आपलं मन एकत्रित राहतं आणि आपल्याला पुढे म्हणजे नवीन विचार सुचवण्यासाठी मदत मिळते. मग आपण वळूया आपल्या तिसऱ्या उपायाकडे.
तिसरा उपाय असा आहे की उंबरठ्याची पूजा करायची आपल्याला. आठवड्यातून 1 दिवस बघा किंवा 2 दिवस बघा. मंगळवार मी तर मोस्टली मी सांगेल की मंगळवार आणि गुरुवारीच तुम्ही उंबरठ्याची पूजा करा. इव्हन तुम्ही संध्याकाळी तर ते अतिउत्तम आहे, सकाळी तर तरी छान आहे. उंबरठ्याची पूजा करण्याच्या अगोदर तुम्हाला त्या उंबरठ्यावरती गोमूत्र शिंपडायचं, स्वच्छ त्याला पुसून घ्यायचं सुक्या कपड्याने आणि त्याला डावीकडे आणि उजवीकडे त्याला हळदी कुंकवाचा मान द्यायचा आणि डावीकडे आणि उजवीकडे त्याला एक 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 कापराची ज्योत लावायची आणि त्याच्यावरती त्याला 3दा असे हे पाय पडा त्याच्यावरती त्याला. हे तुम्ही केल्याने आपला उंबरठा कायमस्वरूपी जागृत राहील आणि तो आपल्या घराची रक्षा करेल. हे पण नक्कीच तुम्ही ट्राय करा. आणि तिसरा उपाय आपण आहे आता लिंबड्याचा पाला. चौथा उपाय आहे सॉरी लिंबड्याचा पाल्याचा चौथा उपाय आहे हा. तुम्ही हे करू शकता, तुम्ही लिंबड्याचा पाला जर घराच्या बाहेर लावला तर त्याचं खूप चांगलं इफेक्ट आहे, बेनिफिट आहे आपल्याला. ते कसं माहिती आहे, जर आपण लिंबड्याचा पाला जर आपण घराच्या बाहेर लावला तर त्याच्याने काय होतं की रोगराई ते एक तर आपल्या घरामध्ये येत नाही आणि जो आपल्या घरामध्ये कोण आजारी पेशंट असेल तो त्याला बरं होण्यासाठी लवकरात लवकर मदत मिळते. कारण लिंबडाचा पाला घराच्या बाहेर असल्याने तो कधी नेगेटिव्ह वाईब्स घरात घुसून देत नाही, उलट तो पॉझिटिव्ह वाईब्स घरामध्ये आणतो आणि जो कोण सतत आजारी पडत असेल त्याला पण बरं करण्यासाठी तो लवकरात लवकर बरं करतो. घरामध्ये जर कोणाला फोड्या बिड्या आल्या असेल, कधी कोणाला स्किन ॲलर्जी असेल तर तुम्ही लिंबड्याचा पाला जर तुम्ही गरम पाण्यामध्ये टाकलात आणि त्यामध्ये हळद टाकलात तरी खूप आहे आणि त्याच्याने त्याला आंघोळ करायला लावली ना 3 दिवस किंवा 7 दिवस तरी आपल्या स्किनची पूर्णपणे ॲलर्जी नाहीशी होते. 5वा आणि शेवटचा उपाय पैशाचा. तुम्ही मित्रांनो पैशाचे व्यवहार खूप करतात आणि कोण उधार पण घेतं. तर अशा वेळेला काय करायचं असतं माहिती आहे मित्रांनो, तुम्ही पैशाचा व्यवहार करत असाल तर पैशाचा व्यवहार मंगळवार आणि गुरुवारी करा. चांगली गोष्ट आहे ही, कारण त्याच्याने काय होतं माहिती आहे, जी आपली पैशाची कामं आहे ना मंगळवार आणि गुरुवारी केलं तर ती लवकरात लवकर पूर्णपणे होतात आणि निकाल आपल्या बाजूने लागतो. जर तुम्ही सोमवार, शुक्रवार किंवा शनिवारी पैशाचा व्यवहार केला तर उलट तुम्ही त्या पैशाच्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकून राहणार, कधी त्यातून बाहेर पडू शकत नाही. जर तुम्ही कोणाला व्याजी पैसे किंवा उधारी पैसे तुम्ही देत असाल कोणाला तर त्याला नेहमी तुम्ही डाव्या हाताने द्या, कारण ती लक्ष्मी आपल्याला परत हवी असते. म्हणून तुम्ही कधी पण आपण जो पैशाचे व्यवहार करतो, कोणा पैसे देतो ते नेहमी डाव्या हाताने द्या, कारण उजव्या हाताने ते पैसे परत यायला लवकर तिथे भेटते. तर हे 5 असे उपाय आहेत. तुम्ही विचार करत असाल की मी असं का शेअर करतोय, कारण मला खूप चांगलं आवडतं, कारण माझ्यामुळे जर कोणा 4 जणांचं जर भलं होत असेल आणि ते खूप चांगलंच आहे, कारण खूप चांगलं आहे, कारण माझ्यामुळे जर कोणा 4 जणांचं भलं होत असेल तर माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे यासाठी. आणि मी हेल्प करत असतो. ते बोलतात ना शेअरिंग इज अ मोस्ट केअरिंग. आणि मग काय नाही, हे तुम्ही नक्कीच उपाय करून बघा आणि मला नक्कीच सांगा की कसं वाटलं आणि कसं नाही वाटलं. कारण मी स्वतः ऑब्झर्व केलेले ते मी स्वतः ट्राय केलेले आहेत आणि ट्रस्ट मी. आणि माझ्या घरामध्ये जी आज माझी प्रगती होते याच उपायामुळे होते आहे आणि खरंच खूप चांगलं. पण तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि नक्कीच मला सांगा. मग चला आपण भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण, जय श्री राधे. आय होप की व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. आता जेवढे मी उपाय सांगितलेले आहेत ते मित्रांनो नक्कीच घरी ट्राय करा. मग आपण वळूया मागच्या 2 कमेंट कोणी छान छान केलेले आहेत ते मी आजच्या ब्लॉगमध्ये वाचून सांगणार आहे. सर्वात पहिला कमेंट केलेला आहे, त्यांचं नाव आहे सागर म्हात्रे. ते असे लिहित आहेत की खूप छान, आम्ही पण नक्की ट्राय करू तुमची रेसिपीज. थँक्यू सो मच सागर म्हात्रे, तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझे व्हिडिओ बघत आहेत त्यासाठी मी तुमचा मनापासून आभार आहे. आणि असेच माझा व्हिडिओ बघत राहा, शेअर करा, लाईक करा, नक्कीच कमेंट करा. आपण वळूया आपल्या दुसऱ्या कमेंटकडे. दुसऱ्या कमेंटचं म्हणजे सबस्क्रायबरचं नाव आहे माझ्या मार्टिन आणि असं लिहिलेलं आहे की खूप छान आहे तुझी रेसिपीज, आय लाईक यू. थँक्यू सो मच मार्टिन. तू पण तुझा महत्त्वाचा वेळ काढून माझे व्हिडिओ बघतोयस, मी त्याचा मनापासून मी आभारी आहे. असाच व्हिडिओ माझे बघत राहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करत राहा, कमेंट पण कर. तर मित्रांनो हे झाले आजचे 2 कमेंट झालेले आहेत. तर तुम्ही पण असेच छान छान कमेंट करा की जेणेकरून मी तुमचे पण कमेंट मी माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये वाचून सांगेन. मग चला आपण माझा व्हिडिओ आजचा इथेच एंड करूया. आपण व्हिडिओ एंड करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, नक्कीच कमेंट करा. मग चला मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्री कृष्ण, जय श्री राधे.